नमस्कार मित्रांनो. आजच्या धावपळीच्या कॉर्पोरेट जगात आपण ताणतणाव आणि डेडलाईन्समध्ये अडकतो. पण आपल्या मराठी संस्कृतीत असे काही अनमोल विचार आहेत जे आपल्याला आजही मार्ग दाखवू शकतात. आज आपण पाहणार आहोत काही खास मराठी म्हणी ज्या प्रत्येक तरुण व्यावसायिकाने आपल्या करिअरमध्ये नक्कीच वापरायला हव्यात. चला तर मग या प्रवासाला सुरुवात करूया. पहिली आणि अत्यंत महत्त्वाची म्हण म्हणजे अति तिथे माती. ऑफिसमध्ये काम करणं चांगलं आहे, पण जेव्हा आपण क्षमतेपेक्षा जास्त काम अंगावर घेतो तेव्हा त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर आणि कामाच्या दर्जावर होतो. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा शेवटी नुकसानास कारणीभूत ठरतो. हे नेहमी लक्षात ठेवा आणि कामाचा समतोल राखा. तुम्ही किती तास काम करता यापेक्षा तुम्ही किती प्रभावीपणे काम करता हे महत्त्वाचे आहे. सतत लॅपटॉप समोर बसून राहिल्याने तुमची सर्जनशीलता कमी होऊ शकते. स्वतःला थोडा वेळ द्या, थोडी विश्रांती घ्या. जेव्हा तुम्ही ताजेतवाने असता तेव्हाच तुम्ही सर्वोत्तम निकाल देऊ शकता. अतिकामाच्या ओझ्याखाली स्वतःला दबून जाऊ देऊ नका. दुसरी म्हण आहे उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग. आजच्या काळात प्रत्येकाला झटपट यश हवे असते. प्रमोशन असो किंवा पगारवाढ, आपण खूप घाई करतो. पण लक्षात ठेवा, घाईत घेतलेले निर्णय अनेकदा चुकतात. संयम ठेवा आणि योग्य वेळेची वाट पहा. घाईघाईने केलेले काम कधीही पूर्णत्वास जात नाही. कोणतेही पाऊल उचलण्यापूर्वी त्याचा नीट विचार करा. तुमच्या करिअरचा आराखडा तयार करताना घाई करू नका. प्रत्येक प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी एक ठराविक वेळ लागतो. जर तुम्ही फक्त वेगाच्या मागे धावलात तर गुणवत्तेकडे दुर्लक्ष होईल. शांत डोक्याने नियोजन करा आणि मगच कृती करा. यश तुमचेच असेल. तिसरी महत्त्वाची म्हण ऐकावे जनाचे, करावे मनाचे. ऑफिसमध्ये तुम्हाला अनेक लोक अनेक प्रकारचे सल्ले देतील. कोणी म्हणेल हे क्षेत्र चांगले आहे, कोणी म्हणेल ते. सगळ्यांचे म्हणणे शांतपणे ऐकून घ्या, त्यांचा आदर करा. पण अंतिम निर्णय घेताना तुमच्या अंतर्मनाचा आवाज ऐका आणि तुम्हाला जे योग्य वाटते तेच करा. दुसऱ्यांच्या अनुभवातून शिका, पण त्यांच्या सावलीत जगू नका. तुमच्या करिअरचा मालक तुम्ही स्वतः आहात. जेव्हा तुम्ही स्वतःच्या निर्णयाची जबाबदारी घेता तेव्हाच तुमचा खरा विकास होतो. इतरांचे सल्ले हे फक्त मार्गदर्शक असतात, तो तुमचा अंतिम मार्ग नसावा. स्वतःवर विश्वास ठेवा आणि आत्मविश्वासाने पुढे जा. चौथी म्हण आहे काखेत कळसा आणि गावाला वळसा. अनेकदा आपण संधी शोधण्यासाठी खूप लांब जातो, पण ती संधी आपल्या अगदी जवळ असते. आपण बाहेरील जगात उपाय शोधत असतो, पण खरी ताकद आपल्या कौशल्यात दडलेली असते. तुमच्याकडे असलेल्या संसाधनांचा आणि कौशल्यांचा नीट वापर करायला शिका. तुमच्या स्वतःच्या स्ट्रेंथ्स ओळखा. कधीकधी आपण दुसऱ्या कंपन्यांकडे किंवा दुसऱ्यांच्या यशाकडे बघून हळहळतो, पण कदाचित तुमच्या सध्याच्या रोलमध्येच मोठी संधी दडलेली असू शकते. तुमच्या हाताशी जे आहे त्याचा जास्तीत जास्त फायदा कसा करून घेता येईल याचा विचार करा. बाहेर शोधण्यापेक्षा स्वतःमध्ये डोकावून पहा. पाचवी म्हण आहे खाई त्याला खवखवे. कॉर्पोरेट विश्वात प्रामाणिकपणा खूप महत्त्वाचा आहे. जर तुम्ही काही चुकीचे केले असेल तर तुमचे मन तुम्हाला कधीच शांत बसू देणार नाही. राजकारण किंवा शॉर्टकट वापरून मिळवलेले यश तात्पुरते असते. प्रामाणिकपणे केलेले काम तुम्हाला दीर्घकालीन मानसिक शांती आणि प्रतिष्ठा मिळवून देते. सहावी म्हण आहे थेंबे थेंबे तळे साचे. करिअरमध्ये एका रात्रीत यश मिळत नाही. रोज केलेले थोडे थोडे प्रयत्न, रोज शिकलेली एक नवीन गोष्ट आणि दररोजची शिस्त तुम्हाला कालांतराने मोठ्या शिखरापर्यंत पोहोचवते. मोठ्या ध्येयाकडे पाहताना छोट्या पावलांचे महत्त्व कधीही विसरू नका. सातत्य हेच यशाचे खरे गमक आहे. ही म्हण तुमच्या बचतीला आणि गुंतवणुकीलाही लागू होते. तुमच्या पगारातील छोटासा हिस्सा दरमहा वाचवल्यास भविष्यात मोठी पुंजी तयार होते. तसेच दररोज फक्त 15 मिनिटे नवीन काहीतरी शिकल्यास वर्षाच्या शेवटी तुमच्याकडे ज्ञानाचा मोठा साठा असेल. घाई न करता संयमाने आपली प्रगती करत राहा. सातवी म्हण हातचे सोडून पळत्याच्या पाठी लागणे. अनेकदा आपण सध्याची चांगली नोकरी किंवा संधी सोडून केवळ जास्त पगाराच्या मोहापायी अनिश्चित गोष्टींच्या मागे धावतो. नवीन संधी शोधणे चुकीचे नाही, पण हातात असलेल्या गोष्टीची किंमत ओळखा. पूर्ण खात्री असल्याशिवाय आणि जोखीम मोजल्याशिवाय धाडसी पाऊल उचलणे टाळा. कॉर्पोरेट जगात बदल आवश्यक आहेत, पण ते विचारपूर्वक असावेत. सध्याच्या प्रोजेक्टवर लक्ष केंद्रित करा आणि त्यात उत्तम कामगिरी करा. दुसऱ्याच्या ताटातलं वाढलेलं बघून स्वतःचं जेवण सोडू नका. जेव्हा तुम्ही तुमच्या सध्याच्या कामात मास्टर होता तेव्हा चांगल्या संधी स्वतःहून तुमच्याकडे चालून येतात. आठवी म्हण आहे दुरून डोंगर साजिरे. आपल्याला दुसऱ्यांचे आयुष्य, त्यांच्या नोकऱ्या आणि त्यांचे पगार नेहमीच चांगले वाटतात, पण प्रत्येक कामात आपापले तणाव आणि आव्हानं असतात. बाहेरून जे चकाकताना दिसते ते आतून तितकेच सोपे असेलच असे नाही. स्वतःच्या परिस्थितीचा आदर करायला शिका. दुसऱ्यांच्या यशाची तुलना स्वतःच्या सुरुवातीशी करू नका. सोशल मीडियावरील ग्लॅमर पाहून स्वतःला कमी लेखू नका.
प्रत्येकाचा संघर्ष वेगळा असतो. जेव्हा आपण वास्तवाचा स्वीकार करतो तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आपल्या कामात आनंद शोधायला शिका, मग डोंगर जवळूनही साजिरेच दिसतील. नवी म्हण, आधी पोटोबा मग विठोबा. याचा अर्थ असा की इतरांना मदत करण्यापूर्वी किंवा मोठे समाजकार्य करण्यापूर्वी स्वतःची जबाबदारी पार पाडणे महत्त्वाचे आहे. ऑफिसमध्येही स्वतःचे काम पूर्ण केल्याशिवाय इतरांच्या कामात लुडबुड करू नका. आधी स्वतःला सिद्ध करा, मगच इतरांना मार्गदर्शन करण्यासाठी पुढे सरसावा. तुमचा वेळ आणि ऊर्जा मर्यादित आहे. जर तुम्ही स्वतःच्या डेडलाईन्स पाळू शकला नाहीत तर तुम्ही टीमला कशी मदत करणार? आधी स्वतःचे टार्गेट्स पूर्ण करा, स्वतःचे मानसिक आरोग्य जपा. जेव्हा तुम्ही सक्षम असता तेव्हाच तुम्ही दुसऱ्यांना खऱ्या अर्थाने आधार देऊ शकता. स्वतःच्या कर्तव्याला प्रथम प्राधान्य द्या. 10वी म्हण, अंथरूण पाहून पाय पसरावे. ही म्हण तुमच्या आर्थिक नियोजनासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. पहिल्या पगारासोबतच मोठे खर्च करण्याची इच्छा होते, पण आपल्या उत्पन्नानुसारच खर्च करणे शहाणपणाचे असते. कर्जाच्या जाळ्यात अडकण्यापेक्षा जेवढी आपली क्षमता आहे त्यामध्येच आनंदाने जगायला शिका. क्रेडिट कार्ड आणि EMIच्या जगात ही म्हण खूप मोलाची ठरते. दिखाव्यासाठी खर्च करण्यापेक्षा भविष्यासाठी गुंतवणूक करा. तुमची आर्थिक स्थिती मजबूत असेल तर तुम्ही करिअरमध्ये अधिक धाडसी निर्णय घेऊ शकता. पैशाचे नियोजन म्हणजे स्वातंत्र्याचे नियोजन होय. मर्यादा ओळखा आणि मगच विस्तार करा. 11वी म्हण, झाकली मूठ 1.25 लाखाची. तुमच्या योजना, तुमचे पुढचे पाऊल आणि तुमचे गुपित नेहमी सर्वांसमोर उघड करू नका. जोपर्यंत काम पूर्ण होत नाही तोपर्यंत त्याचा गाजावाजा करणे टाळा. शांतपणे काम करणे आणि निकालातून जगाला उत्तर देणे हेच एका यशस्वी व्यावसायिकाचे लक्षण आहे. ऑफिसच्या गॉसिपपासून दूर राहा. आपल्या वैयक्तिक आयुष्यातील गोष्टी कामाच्या ठिकाणी शेअर करताना मर्यादा ठेवा. तुमची प्रतिष्ठा ही तुमच्या वागण्यावर अवलंबून असते. कमी बोला आणि जास्त काम करा. जेव्हा तुम्ही तुमची मूठ झाकून ठेवता तेव्हा तुमचा प्रभाव आणि आदर अधिक वाढतो. 12वी म्हण आहे, गरज सरो आणि वैद्य मरो. कॉर्पोरेट जगात नेटवर्किंग महत्त्वाचे आहे, पण ते केवळ स्वार्थासाठी नसावे. काम झाल्यावर लोकांना विसरून जाणे ही वाईट प्रवृत्ती आहे. ज्यांनी तुम्हाला कठीण काळात मदत केली त्यांच्याशी संबंध टिकवून ठेवा. नाती ही केवळ गरजेपुरती नसून ती विश्वासावर आधारलेली असावीत. तुमच्या मेंटॉरचा आणि सहकाऱ्यांचा नेहमी आदर करा. आज तुम्हाला कोणाची तरी गरज आहे, उद्या कोणाला तरी तुमची गरज असेल. कृतज्ञता व्यक्त करायला शिका. जेव्हा तुम्ही लोकांची कदर करता तेव्हा तुमची एक चांगली ओळख निर्माण होते. हीच ओळख तुम्हाला भविष्यात अनेक नवीन संधी मिळवून देते. 13वी म्हण आहे, शीतावरून भाताची परीक्षा. तुमचे एक छोटेसे काम किंवा तुमचे वागणे तुमच्या संपूर्ण व्यक्तिमत्वाची ओळख करून देते. एखाद्या मीटिंगमध्ये तुम्ही कसे बोलता किंवा ईमेल कसा लिहिता यावरून लोक तुमच्याबद्दल मत बनवतात. त्यामुळे प्रत्येक छोटं काम पूर्ण निष्ठेने आणि अचूकतेने करा. लहान गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका. प्रेझेंटेशनमधील एक स्पेलिंग चूक किंवा वेळेवर न पोहोचणे तुमच्या प्रोफेशनलिझमवर प्रश्नचिन्ह उभं करू शकते. जेव्हा तुम्ही छोट्या गोष्टींत उत्कृष्ट असता तेव्हा लोक तुमच्यावर मोठ्या जबाबदाऱ्या सोपवायला तयार होतात. तुमची प्रत्येक कृती तुमची प्रतिमा घडवत असते. 14वी म्हण, रात्र थोडी सोंगे भार. आजच्या काळात कामाचा लोड खूप असतो आणि वेळ कमी पडतो. अशा वेळी प्रायोरिटायझेशन म्हणजेच कामाचा प्राधान्यक्रम ठरवणे आवश्यक आहे. प्रत्येक गोष्ट करायला गेलात तर काहीच नीट होणार नाही. महत्त्वाच्या कामांची निवड करा आणि त्यावर तुमची सर्व शक्ती केंद्रित करा. तुमच्या टू डू लिस्टमध्ये 10 गोष्टी असतील, पण त्यातल्या फक्त 3 गोष्टी खरोखर महत्त्वाच्या असतात. वेळेचे नियोजन करा आणि विचलित करणाऱ्या गोष्टींना नाही म्हणायला शिका. मल्टीटास्किंग करण्यापेक्षा एका वेळी एका गोष्टीवर लक्ष द्या. यामुळे कामाचा ताण कमी होईल आणि आउटपुट वाढेल. 15वी म्हण, पी हळद आणि हो गोरी. कोणत्याही गोष्टीचा निकाल मिळण्यासाठी वेळ लागतो. आज मेहनत केली की उद्याच यश मिळेल ही अपेक्षा ठेवणे चुकीचे आहे. सातत्यपूर्ण प्रयत्न करा आणि संयम ठेवा. निसर्गाचा नियम आहे, झाड लावले की लगेच फळे मिळत नाहीत, त्याला खत पाणी घालावे लागते. तर मित्रांनो, या होत्या काही मराठी म्हणी ज्या आपल्याला प्रोफेशनल लाईफमध्ये खूप काही शिकवतात. या म्हणी केवळ ऐकण्यासाठी नसून आपल्या दैनंदिन जीवनात वापरण्यासाठी आहेत. तुम्हाला यातली कोणती म्हण सर्वात जास्त आवडली ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.